नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोलगे आणि माझ्या कोकणवारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो। नवरात्र उत्सव जोरदारपणे सुरू आहे। आजचा 7वा दिवस आहे आणि रंग आहे केशरी, पण आपल्याकडे केशरी रंगाचं टी शर्ट काय नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला आवडलं ते शर्ट आज घातलेलं आहे। तर मित्रांनो, आता मी चाललोय नांदिवडे गावात। नांदिवडे गावाची चंडिका माहुली पाहण्यासाठी तिचं आपण दर्शन घेणार आहे आणि त्याचबरोबर ती आज तुम्हालाही ते घडवणार आहे। पण आज आपण एकटाच चाललो आहे, आपल्याबरोबर कोण नाही, त्याच्यामुळे शूट आउट वगैरे एकट्यालाच करावं लागणार आहे। आणि आज पण बघा मित्रांनो, या ठिकाणी आकाश पूर्णपणे मोकळं आहे, पूर्ण वातावरण मोकळं आहे, ऊन सुंदरपणे पडलेलं आहे। तर आता कोणताही इथे वेळ न काढता लगेचच निघूया आणि पोहोचूया नांदिवडे या गावात। आणि त्या ठिकाणी आपल्याला खास आमंत्रण आहे, ते आमचे मित्र अमोल भुवड यांचं खास आपल्याला आमंत्रण आहे। कारण रात्रीचं या असं तो म्हणालाय, परंतु रात्री प्रवास करणं शक्य नाही, त्याच्यामुळे दिवसाचं जाऊन आपण त्यांच्या देवीचं दर्शन घेऊया आणि ती देवी तुम्हालाही दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे। कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडली तर लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर आता थेट पोचूया नांदिवडे गावात। नमस्कार, आता मी चाललोय नांदिवडे गावात। नांदिवडे गावची चंडिका माऊली हिच्या दर्शनाला जाता जाता गायवाडी परिसरात असलेलं हे चंडिकेचं मंदिर आहे, म्हटलं तिचंही दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। तर आता आपण दर्शन मित्रांनो, आपण चाललोय नांदिवडे गावात। मालगुणच्या चंडिका देवीचं दर्शन घेतलं आणि आता आपण प्रवास करतोय। प्रवास करता करता तिवरी बंदर या ठिकाणी येऊन थांबलोय आणि या सागराला बघून आणि देवी दर्शनाला चाललोय। तर 2 शब्द आठवलेत, ते तुमच्यासाठी शेअर करतो। आई डोंगरचे माहुले माझे कारल्याचे माहुले, आई डोंगरचे माहुले माझे कारल्याचे माहुले, पाणी दर्यान नाही जवरा, पाणी दर्यान नाही जवरा, न भविष्याल हाय कवरा, नि जीव हाय तुझ्यावरी तवरा, न भविष्याल हाय कवरा, नि जीव तुझ्यावरी तवरा। आई चंडिका माऊली साऱ्या भक्तांची सावली, आई चंडिका माऊली साऱ्या भक्तांची सावली, शुभ मंगल दिनाला, शुभ मंगल दिनाला, नवरात्रीचे सणाला येतो तुझे दर्शनाला, नवरात्रीचे सणाला येतो तुझे दर्शनाला। तर मित्रांनो, आपण चाललेलो आहोत नांदिवडे गावात, नांदिवडे गावची चंडिका माऊलीच्या दर्शनाला। तर आता निघूया आणि थेट पोचूया नांदिवडे गावात। मित्रांनो नमस्कार, आपण फायनली पोहोचलोय जयगड या गावाला आणि आपल्याला जायचं आहे नांदिवड्यात। तर या साईडला खाली आहे नांदिवडे गाव, तर आता आपण तिकडे जाऊया आणि लगेचच पोहोचूया आणि नांदिवडे गावची माऊली चंडिका माऊली हिचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, समोर तुम्हाला जी दिसते ना, ती आहे जिंदाल कंपनी। या कंपनीमध्ये वीज निर्मिती केली जाते। मित्रांनो, आपण पोहोचलोय नांदिवडे गावात, ज्या ठिकाणी नांदिवडे गावाची चंडिका माऊली विराजमान होते या ठिकाणी। तर आता आपण तिथे जाऊया आणि इथे आहे नांदिवडे गावची ग्रामपंचायत। अगदीच ग्रामपंचायतीच्या बाजूला आईचा
आईची मूर्ती विराजमान केलेली आहे आणि भव्य असं या ठिकाणी पटांगण आहे. म्हणजे गरब्याला फुल गर्दी असते असं वाटतंय आपल्याला. तर आता आपण जाऊया आणि आईचं दर्शन घेऊया. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट आईचा मांडियेला. नवरात्री नव दिसाला आई माझी मानाची ग बसली सिंहासनाला. 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 मित्रांनो, आपण नांदिवडे गावात आलोय. या ठिकाणी नांदिवडे गावची ग्रामपंचायत, त्याच्याच बाजूला नवरात्र उत्सव आणि त्याच्याच समोर आहे ते नांदिवडे गावचं ग्रामदैवत आई चंडिका मातेचं मंदिर आहे. प्राचीन असं मंदिर आहे. तर पहिल्यांदाच आलोय आपण या ठिकाणी आणि तिचं सुद्धा दर्शन घेऊया. नांदिवडे गावात आल्यानंतर आपण नांदिवडे गावचं ग्रामदैवत चंडिका माताच्या मंदिरात आलो. आईचं दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आईच्या चरणी सेवा देत आहेत ते प्रवीण गुरव. या ठिकाणी आई चरणी सेवा देत आहेत. सुंदर असं मंदिर आहे, अगदी प्राचीन कौलारू मंदिर आहे. कधी आलात नांदिवडे गावात तर नक्की या नांदिवडे गावच्या ग्रामदेवता मंदिराला आवर्जून भेट द्या. नांदिवडे गावात आलो आणि नांदिवडे गावची दुर्गा माता चंडिका माऊली हिचं दर्शन घेतलं. त्यानंतर नांदिवडे गावचं ग्रामदेवता चंडिका माऊली भावकाय आणि ह्यांचं सुद्धा दर्शन घेतलेलं. त्या मंदिरात गेलो, आपण दर्शन घेतलं आणि मित्रांनो तिथे गेलो दुर्गादेवीच्या दर्शनाला. तिथे शिरदनकर बंधू हे होते, त्यांच्याकडून आपण माहिती घेतली
की आदल्या दिवशी देवी कोळीसऱ्यातून आणली जाते, दुसऱ्या दिवशी तिची प्रतिष्ठापना होते, त्यानंतर सायंकाळी 7 वाजता भजन असतं, त्यानंतर 8ला आरती, त्यानंतर मग रात्री दररोज गरबा नृत्य असतो, फुल धमाल असते. तर तिकडचं दर्शन वगैरे घेऊन आता आपण आलो आहे आणि आता आपण चाललो इकडे घुगलवाडीत आपले नातेवाईक आहेत अर्थातच आणि काही मित्रमंडळीसुद्धा आहे तिकडे. तर म्हटलं बरेच दिवसांनी आलो आहे तर त्यांच्याकडे आपण भेट देऊया आणि मग घरी मालगुंडला पुन्हा. नमस्कार, आपण पोहोचलो आता घुगलवाडी आणि इकडे बघा आमचे मित्र अमोलदादा भुवड यांच्याच विनंतीला मान देऊन आज आपण नांदिवडे गावात आलो आणि त्यांचं खास आपल्याला आमंत्रण होतं की आमच्या देवीचं पण शूट आउट करा आणि आपण आलो, त्यांच्या देवीचं शूट घेतलेलं आहे आणि आता आपण जाणार, आपले नातेवाईक आहेत बारगुडे त्यांच्याकडे जाणार, त्यांची भेट घेणार आणि मग नंतर निघणार आहे मालगुंडला. चल येऊ अमोल, येतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण नांदिवडे गावात आलो होतो. नांदिवडे गावाची चंडिका माऊली पाहण्यासाठी आणि तिचं दर्शन घेतलं, त्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात गेलो, त्यानंतर घुगलवाडीत आलो, आपल्या नातेवाईकांची भेट घेतली आणि आता आपण निघतोय मालगुंडला. तर मित्रांनो रात्रीचे आता वाजलेत 7 आणि ह्या ठिकाणी JSW लकलकाट आहे जयगड पूर्ण. तर आता निघतोय आपण मालगुंडला. तर तुम्हाला आजचा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा कोकणवारी, कोकणातील मजा सारी. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन काहीतरी घेऊन तुमच्या मनोरंजनासाठी. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय.